तर महत्त्वाची बातमी समोर येते। नागपूर राडा प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झालेली आहे। मंत्री बावनकुळेंसह सागर बंगल्यावरती ही बैठक सुरू झाली आहे। नागपुरात शांतता कशी प्रस्थापित होईल यावरती चर्चा केली जाते। सगळी जी यंत्रणा आहे ती आता कामाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळते। संपूर्णपणे परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। कॉम्बिंग ऑपरेशन नागपूरमध्ये पार पडलेलं आहे। अनेकांची धरपकड यावेळेला केलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची अशी बैठक सागर बंगल्यावरती सुरू झाली आहे। नागपुरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। समाजकंटकांवरती अंकुश कसा लावावा यावरती या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा होते। स्थानिक अधिकारी सुद्धा या बैठकीमध्ये असणार आहेत। मुख्यमंत्री आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत ही महत्त्वाची बैठक पार पडते। आज झालेल्या 2 गटातल्या राड्यानंतर जाळपोळ करण्यात आली, त्यानंतर परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। दरम्यान आपल्या सोबत सुस्मिता बधाणे आपल्या सोबत आहेत, आमच्या प्रतिनिधी। सुस्मिता, महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल। कोणते कोणते मंत्री असतील किंवा कोणते कोणते महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये दिसत आहेत? खरं तर नागपूरमधील एकूणच परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे आणि या बैठकीमध्ये एकूणच तेथील परिस्थिती, या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांकडून कारवाई केली जात असताना स्थानिक लोकांशी सुद्धा संवाद साधला जातोय। सीसीटीव्ही फुटेजेस ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्या सीसीटीव्ही फुटेजेसच्या मदतीनं तपास अधिक वेगवान करण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी आणि गृह विभागाने कडक आदेश हे पारित केलेले आहेत, ज्यामध्ये ज्या पद्धतीची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। या संपूर्ण बैठकीला आता सागर बंगल्यावरती सुरुवात झालेली आहे। खरं तर अशा पद्धतीच्या घटनेचे पडसाद येत्या काही काळामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतील। त्यामुळेच अलर्ट मोडमध्ये प्रशासन गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। स्थानिक आमदार, त्याचबरोबर राज्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे आणि आता नागपूरच्या एकूणच परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासोबतच कडक शासन या सगळ्यांना व्हावं याकरता सुद्धा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे स्थावर मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, हे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। अग्निशमन दलाचे जवान असतील, पोलीस असतील, त्यांना सुद्धा गंभीर दुखापत झालेल्याचे सुद्धा आढावा समोर आलेला आहे। ज्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे त्यानुसार तपास हा सुरू आहे, परंतु शांतता कायम ठेवण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की ही बैठक सुरू आहे।